घेऊ. लगेच भेटणार आहे का आता? अरे ते नाही, ये घ्यावं लागतील ना, कारण की पहिल्या दिवसातच काय सगळे मुलं आपली पुस्तकं आणतात, कवर सगळं रेडी. हा, उद्यापासून शिकवायला सुरुवात. हा, ते लगेच अभ्यास घेतात ना, ते असं थांबत नाही. फर्स्ट डे मग माझ्या असं नसतं नाही. त्यामुळे उत्कर्षचा पूर्ण लुक दाखवते. हा, मी फोर्थला जाणार. हो, फोर्थला जाणार, मग फिफ्थला, मग आणि फिफ्थला रेवा मॅम आहेत, माझी आवडते मॅम. तिथं तशीच मॅम आहेत, ते चेंज नाही होत. हे बा उत्कर्षचा पूर्ण लुक. फुल पॅन्ट घाल म्हटलं होतं, फुल पॅन्ट काढून दिली, पण तरी त्याने फुल पॅन्ट घातली नाही. आता तुला पप्पा आले ना पहिले म्हणणार, शॉर्ट पॅन्ट का घातलीस तू, फुल पॅन्ट का नाही. त्यांचा हट्टा असत असतो, याच्यावर फुल पॅन्ट घालतो. हे पाहू शकता तुम्ही, त्याला जीन्स दिली होती काढून. मला नाही आवडत. याच्यावर छान बेल्ट पण. याचा बेल्ट कुठे गेला? बेल्ट आतमध्ये. हा, बेल्ट आतमध्ये घालू का? बेल्ट आता त्याला नाही पप्पा जमलं. आले बघ. आता त्यांचा डायलॉग पाहू आपण. तुला बघ काय म्हणतात ते. फुल पॅन्ट घाल. प्लीज, मला इतकी आवडते. पप्पा प्लीज. पप्पा पण मी म्हटली होती की नाही तुला, पप्पा आले ना लगेच तुला म्हणणार. पप्पा म्हणतील ही शॉर्ट पॅन्ट का घातली, फुल पॅन्ट का नाही घातली. त्यांना आवडत नाही. पप्पा चिडू नका प्लीज. चिवत नाही, चिडत नाहीये पप्पा. हे बा मी काढून दिली होती त्याला. राहू द्यात ना, छान वाटतंय. घेतले खरं, पण वापरले नाही तर ते टाईट व्हायला लागले. उत्कर्ष नाही शूज मोजून 10 वेळेस पण नसतील घातले. शूज घालायचे असले ना तरच नवीन घ्यायचे उत्कर्ष, नाही ते घ्यायचे नाही. विनाकारण वाया जातात ते. कधी घालणार तू? तू तर त्यावेळेस सँडल आणि दुसरे शूजच घालतो. आता तुझ्या पप्पांचे मॅचिंग आहेत ना. नवीनच शूज आहेत आणि घालत बिलकुल नाही. तर मी हा ड्रेस घातलेला आहे कारण की मला कोणतेच ड्रेस येत नाहीत. मी झाली आहे जाड आणि ड्रेस झाले छोटे. आणि माझी एक्सेल साईज आहे आणि एक्सेल साईजचेच आहेत सगळे ड्रेस. आणि एकही ड्रेस बसत नाही. आता मला डबल एक्सेल बसतो. त्याच्यामुळे मला काही ड्रेस पर्यायच नव्हता. माझ्याकडे मोजकेच 1 ते 2 ड्रेस असे आहेत की जे मी कम्फर्टेबल घालू शकते आणि तेच अल्टरनेट घालत असते. कोणता? आता तो ब्ल्यू घातला होता त्या दिवशी, तो पण आता येत नाही. तो ब्ल्यू व्हाईट ओढणीवाला तो पण नाही येत. बघ ही लॉंगवाली जीन्स छान दिसते उत्कर्ष. तुम्हाला दाखवलं असतं तेव्हा तुम्हाला दाखवते उत्कर्ष घातल्यानंतर. आणि आम्हाला जायचं बड्डेला. त्याच्या पप्पांना ना शॉर्ट पॅन्ट नाही आवडत. ही लॉंग घेतली होती त्याच्यावर. ह्या ड्रेसवर ना ही जी आहे आणि ही पॅन्ट ना दुसऱ्या शर्टवर आहे. टी शर्ट वगैरे आहेत. हां टी शर्ट वगैरे आहेत ना त्याच्यावरची. तर आपलं कपाट म्हणजे सारं मिस. हां टी शर्ट आहे. राहू दे. नुसतं टी शर्ट आणि ही शॉर्ट पॅन्ट छान दिसते. हां जॅकेट. ओके रेडी निघायचं का? बेल्ट कुठे आता? सापडलं तिला. माझी केस मी असेच बांधले कारण मला कोणतीच हेअरस्टाईल येत नाही बरं का. वेणी दुपारी घातलेली बी पण मला ते काही जमत नाही ना. कोणती हेअरस्टाईल जमत ना काय. आपले सरळ असे बांधले विषय संपला. चांगले नाही वाटत मला ते. एवढे कम्फर्टेबलच हीच हेअरस्टाईल वाटते. याच्या व्यतिरिक्त कोणतीच नाही वाटत. नाही तर मग सरळ केस कापून टाकायची.
पण मला आता केस नाही कापायचे. बेल्ट लावून देतो तो. हो. माझे किती पहिले खूप लांब केस होते ते कापलेले, मग नंतर मी मध्ये भरपूर कापायला लागली. पण आता नाही कापणार मी केस, मला लांब ठेवायचेत. इकडे आपण दोघंच एक फोटो काढून असतो. थांबा पहिले मला बेल्ट घाल. जमतंय का लावून? उत्कर्ष, तुला हा ड्रेस कधी घेतला होता रे? कशाला घेतला होता? दिवाळीला दिवाळीलाच घेतला. क्रिसमसला कशाला ड्रेस घेणार आपण? दिवाळीला घेतला होता. आणि एक ड्रेस घ्यायला गेलो आम्ही. आम्ही 1000 घेतलं. आणि मग त्याच्यावर मला वाटतं 2-3 पॅन्ट आणि जवळजवळ 4-5 शर्ट घेतले होते. वाशीला घेतलेलं. वामन हरी पेठेच्या तिथे जवळपासच शॉप आहे. आणि वाशीच्या तिथले त्या दुकानातून जे कपडे घेतो ना, म्हणजे अगोदर घ्यायचो तर ते तिथले कपडे त्याचं जे फॅब्रिक वगैरे ना ते खूप छान निघालं होतं. म्हणून आम्ही जाणून बसून तिथे गेलो. पण ते शॉपच बंद झालेलं होतं. कोणतं? आधी तिला मागे आधी घेतलेलं. मग नंतर आम्ही दुसरं शोधलं आणि तिथे घेतले. तर हे पण कपडे खूप छान आहेत, क्वालिटी खूप छान आहे. जॅकेट झीलमध्येच घेतले. आणि सगळ्यात जास्त महागाचे म्हटले ना उत्कर्षच कपडे असतात. आणि आम्ही खूप जास्त कपडे घेत नाही, मोजकेच घेतो. पण मग असे आणि रेग्युलर घरचेच असते, साधे सिंपल असतात. पण असे काहीतरी थोडेफार ड्रेस घेऊन ठेवते त्याला, म्हणजे कुठे बर्थडेला कुठे काय जायचं असलं ना त्याला उपयोग येतात. नाही तर मग बाकी फक्त आपल्या शाळेवर सगळ्यात जास्त शाळेची फी, शाळेचं जे काय आहे ते XYZ जमतंय का? तो बेल्ट ना घेतला तसा ना कुणालाच लावायला जमला नाही. नेमकं कळतच नाही तो कसा लावतात. जमलं? लूज झाला तो. थांब मी ट्राय करते. एक मिनिट इथं बसू, असं बसू. लगेच उशीर होते. घाल स्कूलची बॅग धुतली पण सुकलीच नाही, ती जरा अटकून ठेवली आहे, सकाळपर्यंत सुकेल. शूज घालून घे, उशीर होणार. खूप छान, खूप छान. ह्या कॅमेऱ्यामध्ये चेहऱ्यावरचे ना डाग ह्या साईडला माझी फार कमी आहेत, ह्या साईडला इथे आणि इथे आहेत. आणि इथे थोडासाच आहे पण इकडे जास्त आहे. आणि मी होमिओपॅथिक औषध वापरलं होतं, म्हणजे डॉक्टरांकडून घेतलं होतं. मी जी किडनीची औषधं जी खाते, आता सध्या बंद आहे, पण किडनीची औषधं जे मी खाते ना त्याच डॉक्टरांकडून मी होमिओपॅथिक बॉटल घेतली होती फक्त इथे लावण्यासाठी. हे जे डाग आहेत ना याच्यावर, तर माझे पहिले खूप जास्त होते, खूप कमी झाले. पण आता सध्या औषधं बंद आहेत त्याच्यामुळे मी घेतली नाही आहे. तिथे संपलेली आहे ती, नाही दाखवली असती. आणि मी आता पुन्हा लावणार आहे ते, कारण चेहऱ्यावरचे बऱ्यापैकी इथले म्हणजे काय म्हणतात मॅलाझ्मा असं काहीतरी म्हणतात ना, तशातलं झालेलं आहे. कारण किडनी स्टोनचा त्रास आहे मला. ॲक्मा काही माहीत नाही. मी साधी ही फक्त पावडर लावते, ती पण कधीतरी जेव्हा आता मला बाहेर जायचं तेव्हा मी फक्त ही पावडर लावते. बाकी मेकअप माझा काहीच नसतो, 0. साधी क्रीम पण नाही लावत मी. नमस्कार. केस कापले तर छान वाटतं ना उत्कर्ष? हां, स्टाईल मारायला लागला. चष्मा घेतल्यानंतर पप्पा ओरडतील, जा चष्मा घाल. मला असंच आवडतो, मी नाही चष्मा घालत. पहिले आमची दोघांची जोडी. मी उत्कर्ष कोण आहे? हा, तू माझ्यापेक्षा गोरच आहेस. लाईट आहे का याच्यात? म्हणजे हा पप्पांसारखा पण नाही आहे, माझ्यासारखा पण नाही, दोघांच्या मधलं कॉम्बिनेशन आहे. लाईट ऑरेंज. म्हणजे एकदम गोरा नाही, तसं तो गोरा नाही, सावळा आहे. आणि मी त्याच्यापेक्षा थोडी डार्क आहे. आता उगं कॅमेऱ्यात नाही, कॅमेऱ्यात दिसते थोडीशी व्यवस्थित, पण कॅमेऱ्यात जशी दिसते त्याच्यापेक्षा थोडा माझा कलर डार्क आहे. आता कॅमेऱ्याची कमाल नाही, निदान तेवढं तरी छान पाहायला भेटते स्वतःला, अक्की नाही. तरी माझा हा ओप्पो आहे ना. हा ओप्पो A619 प्रो आहे. प्रो आहे. हां, मला नाही. प्रो आहे. तर मला वाटतं हा फोन घेऊन झाले असतील 4 वर्ष तरी. पण ह्या फोनचा एक प्रॉब्लेम झाला आहे, 4 वर्ष झाली त्या फोनला, पण ह्या फोनचा आवाज आपोआप डाऊन झाला. ते नाही, ते ना काय आवाज असतं ते. माहीत नाही का, पण आवाज डाऊन झालेला. सिस्टम असते त्या. चला कधी निघायची, फार लेट करतायत. ते तर अशीच आहेत. परत उद्या स्कूल आहे, संध्याकाळी लवकर येऊन झोपावं लागेल. हां, म्हणजे आम्ही रेडी असताना सुद्धा पप्पा नाही निघले. आणि खरंच माझं कलर खूप डार्क वाटतंय मला. याच्यात मी छान दिसते, पण मी अशी पाहिली ना स्वतःला आरशात. फॅमिली गेस्ट मग काय आपल्यासाठी स्पेशल झालं. आपण फॅमिली गेस्ट आहोत. फॅमिली फ्रेंड हां, म्हणजे फॅमिली फ्रेंड. कोणतरी आई कोण सख्य कोण
पॅन्टची घडी घालून ठेवत्या. शूज घातले खाली पाहिलं कुठे बेडशीटवर. म्हणून असं करून बसलोय ना जेसीबी सारखं. हो ना. आता उत्कर्षला ना हळूहळू खूप गोष्टी कळायला लागलेल्या आहेत की कसं वागायचं, कसं काय करायचं, कधी काय करायचं, कधी काय बोलायचं. लागलो. आता मी त्याच्या खूप साऱ्या गोष्टी आता करत नाही. स्कूलच्याही सकाळच्या गोष्टी तो सगळ्या स्वतः आवरतो, अगदी स्वतः रेडी राहतो. बॅग वगैरे सगळं, फक्त पाण्याची बॉटल आणि टिफिन मी भरून देते बस, बाकी दुसरं काही देत नाही. आणि ज्या वेळेस नोटबुक म्हणजे घेऊन जात नाही चुकवतो ना, टीचर बरोबर लिहून देते, नोटबुक नाही लेके आया. अरे तुला टीचर कोणते आहेत माहिती का? मला माहित झालं. रुची मॅम तुला माहिती आहे? रुची मॅम नाही, रुची सक्सेना. रुची सक्सेना. हा. रुची कस काय? रुची मॅम क्लास टीचर आहे आता. हा. हे दत्ता मॅम आहेत. नाही रुची आहेत. त्या तुझ्या टीचरने सांगितलं मेसेज मध्ये. रुची मॅम. रुची माहिती नाही? रुची माहिती ना, मॅथ्स साठी. तुझे फेवरेट आहेत ना. हा रुची मॅम, त्यांनाच मी बोललो होतो की ते रजनी मॅम. कंप्लीट केली होती ना तू. हा रजनी मॅम. मग तू विसरलं का त्या मॅडमला? अरे नाही, रुची सक्सेना. हा रुची सक्सेना. आमच्या याच्यात रुची सक्सेना नाही, त्याच असतील. रुची शर्मा. रुची शर्मा नाही, रुची सक्सेना. आमच्या याच्या रुची किती शर्मा आहे. लिहिले नाव. आता उद्या बघ गेल्यानंतर, उद्या म्हणजे रुची सक्सेना नाहीये, सक्सेना नाही. उद्या जेव्हा तुम्हाला रुची क्लासरूम शर्मा. मध्ये नेऊन पाठवतील ना, तेव्हा तुला कळेल कोणत्या क्लास टीचर आहे. उद्या रुची शर्मा आहे आमच्याकडे, रुची सक्सेना नाहीये. मग न्यू असतील बस आता. रेवा मॅम रुची असतात किती सक्सेना बरोबर. छान. रुची सक्सेना शर्मा. रुची शर्मा. आम्हाला त्यांना कंप्लीट केली. जाऊ दे. पप्पा चला ना. पप्पा काही लवकर नाही निघत. सूर्य प्रतिमा. रिबन इकडून नेलं ना जाईपर्यंत गरम होणार. हो मेल्ट होईल. मेल्ट होईल का जाईपर्यंत. रसमलाई नाही, आपण तिचं कोणता फ्लेवर तिचं फ्लेवर फेवरेट. उत्कर्ष बाबा केक घ्यायला गेलेले आहेत. खूपच गर्दी वाढली इकडे. कोणता घेतला? त्यालाच माहिती. नेहमीची फ्लेवर कोणता घेतला? कोणता घेतला उत्कर्ष? आपण झेब्रा घेतला ना. नाही झेब्रा? चॉकलेट झेब्रा. हं? चॉकलेट झेब्रा जे डार्क चॉकलेट आहे का? नाही, चॉकलेट झेब्रा. नाहीतर उल्फी उत्तरा. दोन बाईक आहेत यांना. कोणाला? अर्जुनांना. 2 बाईक आहेत. काय नाव आहेत दोघींचे? उल्फी आणि उत्तरा. उलुपी उलुपी उल्फी 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 आणि दुसरं? उल्फी आणि उत्तरा. हम्म. उत्तरांचा मुलगा अभिमन्यू. मग तुझ्या बहिणीचं नाव काय? उल्फीचं नाव आणि उत्तराचा मुलगा. अरे इथं आपल्या सोसायटीचं गणेश होतं, तिथे विसर्जन झालं ना. हो. या चौकाच्या इथला समुद्रात. समुद्र येतो, खाडी आहे. खाडी. तलाव. तलाव. तलाव येतो, तलाव. तर आम्ही आता सीऊडवरून निघालेलो आहोत आणि जाणार आहोत चेंबूरला. आणि साधारण आपल्याला लागेल 45 मिनिटं लागतील. हो ना? पाऊण तास. 45 मिनिटं लागतील. ट्रॅफिक नसेल ना आता? की असेल?
काय त्यात थोडीफार असू शकते. अरे हे ज्या आपण आहोत आता सिऊड मध्ये सिग्नल. चला पोहोचल्यावर तुम्हाला सांगतो. तर आपण चाललेलो आहोत बर्थडे साठी आणि वाशीला नाही चेंबूरला. आणि उत्कर्ष बसलेला आहे मागे आणि इथे आपण केकही घेतलेला आहे. आणि त्याचा लुक तुम्ही याच्या आधीच पाहिला असेल कारण की घरी खूप आवडत होता तेव्हाच त्यांनी पाहिले. तर आता आपण निघालेलो आहोत सिऊड मधून आणि आता वाजलेले आहेत 8 वाजून 5 मिनिटं झाले. साधारण आपल्याला जायला 45 मिनिटं लागतील. ट्रॅफिक नाही लागली तरी 45 मिनिटं, ट्रॅफिक लागले तर साधारण 8 वाजेपर्यंत 8 म्हणजे 1 तासात पोहोचू 9 वाजेपर्यंत. अजून काही त्यांनी केक वगैरे कापलेला नाही आहे आणि आपण एक केक घेतलेला आहे. आणि आज पहिल्यांदा खूप दिवसानंतर उत्कर्ष बाबांबरोबर आम्ही चाललोय. आणि त्यांचे मित्र आहेत ना त्यांच्या मुलीचा बर्थडे. हो ना. आज सगळेच खुश आहेत. राम कोकाटे त्यांना किती वेळेस सांगितलं तुम्ही एवढं स्ट्रगलिंग लाईफ आहे तुमचं तर तुम्ही ब्लॉगिंग हो पाहत असतील काय चाललंय यांचं आतमध्ये. हो वळून पाहत होते. त्यांना म्हणत असते मी ब्लॉगिंग करा. पाहू शकता किती छान दिसतं. बोलल्यानंतर तर बापरे विचारायलाच नको. एकदा तोंड चालू झालं ना मग बंद केली. आता लाईट बंद केली आहे. चला आता पोहोचल्यावर दाखवतो. आणि आता आम्ही पोहोचलो ना मग दाखवतो. तुम्हाला तर साधारण माहीतच असेल सिऊड ते चेंबूर पोहोचायचे. आणि आता संध्याकाळी अंधारामध्ये हा पाम बीच रोड आहे जो वाशी ठाणा सरळ जातो कळवा वगैरे तिकडे. आपण मुंबई एक्सप्रेस हायवेने जाणार आहोत. तर आता संध्याकाळच्या वेळेस फक्त तुम्हाला गर्दीच दिसणार आणि अशा लाईट. त्याच्यापेक्षा आता पोहोचतो ना आम्ही त्यावेळेस मी तुमच्याशी शेअर करते. आवाज मोठा पाहिजे. आता आपण आलोय मानखुर्द लिंक रोडापाशी. आता मानखुर्द आपण क्रॉस करणार. मानखुर्द क्रॉस झाल्यानंतर येईल अणुशक्तीनगर. अणुशक्तीनगर नंतर देवनार नंतर शिवाजी चौक नंतर मैत्री पार्क. तिथून राईट मारायचा की घाटला आलं मग बर्थडे प्लेस. इथे थोडी ट्रॅफिक असते रोडचं काम चालू आहे ना म्हणून. ट्रॅफिक लागलीच पण आपल्याला इथं लागते ट्रॅफिक रोजची रोज. हा सिंगल रोड नाही डबल आहे ना. डबल आहे बट ते साईडने 2-3 लाईन कमी आहे ना. 2-3 लाईनचं काम चालू आहे. आता हे ओव्हर ब्रिज होणार त्या रोडला डायरेक्ट कनेक्ट. इकडनं त्या रोड नाही का ते राईटला जाणारा. हे मेट्रोचा रस्ता आहे. मेट्रो चालू झाली वाटतं इकडे. हा अजून नाही चालू झाली. ही खारघरला जाते ना. खारघर पासून पुढे नाही मग इथपर्यंत बेलापूर. इकडे मुंबईतली इकडे नाही जात बेलापूरला. चेंबूरची कुठे पर्यंत आहे हे पहा. हे सॉरी इथलं मेट्रो स्टेशन वर मानखुर्दचा बरोबर हायवेच्या वरच आहे स्टेशन आहे ना. मानखुर्द स्टेशन मेट्रो स्टेशन. आणि हे खरं मी यायची तेव्हा नव्हतं. आता झालं. 2-3 वर्ष. कारण मी ह्या रस्त्याने भरपूर वर्ष झाली आलीच नाही त्याच्यामुळे मला माहीतच नाही. पण मस्त झालंय. नाही उत्कर्ष आपण आलोच नाही. हे झालं तेव्हा 2003 पासून हल्ली आपलं कसं जास्त ठाणा चक्कर होतात ना. मी इथूनच चक्कर घेतोय पप्पाने. मी तू नाही आली इथे. तुला कधी घेऊन आले. हा मागच्याच घेऊन आले तेव्हा का बर्थडेला. नाही खारघरला 2-4 वेळा आम्ही दोघं गेलोय ना. आम्ही दोघं रक्षाबंधनला. आपण आलोय तर शिवाजी चौक मध्ये. आणि हा वरचा कोणता हायवे फ्रीवे आहे वरून. आणि ते आणि हे बनवलेलं गेट. ओह माय गॉड किती सुंदर आहे. दिवसा खूप छान दिसतं ते. असं वाटतंय खरंच हेच आहे. आणि इथे कुठेतरी हे आहे ना बाप्पा आरके स्टुडिओ. आता शिफ्ट झालं ना तू. इथे आरके स्टुडिओच्याच तिथून राईट साईडला माझं ऑफिस होतं. या साईडला ऑफिस होतं.
पण मी ट्रेननी यायची, बसने नाही यायची. त्याच्यामुळे माझा ट्रेनचा त्या पलीकडून येण्याचा रस्ता होता. आणि एवढंच माझ्या इथे पण हे झालंय स्टेशन, मेट्रो स्टेशन. आता हे कोणतं स्टेशन आहे? छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर. हे सुद्धा आता झालंय. हा, इथे आर.के. स्टुडिओ होता. म्हणजे त्यावेळेस होता, ज्यावेळेस मी इकडे कामाला यायची ना त्यावेळेस होता. आणि इथे हे झालंय मेट्रोचं स्टेशन. भरपूर मोठं आहे, भरपूर मोठं झालंय. आणि हे आता झालंय कारण की हे झाल्याच्या नंतर मी आलेलीच नाहीये, त्याच्यामुळे मला स्वतःलाच ते नवीन वाटतंय. आणि आता आपण पोहोचू लवकरच आहे ना, 15 मिनिटात पोहोचू ना. आणि इकडे नेहमीच गर्दीच असते. उत्कर्ष इंजेक्शन घ्यायला यायचो आपण, जे लस असतात ना, लसी, तर त्या घ्यायला चेंबूरमध्ये यायचो. तर ती आठवण आली त्या डॉक्टरांची, डॉक्टर शाह मॅडम. त्या पण वयस्कर होत्या. त्यांनी पण आता त्यांचं हॉस्पिटल बंद केलं आहे आणि त्या पण जर्मनीला शिफ्ट झाल्या मुलीकडे. त्याच्यामुळे त्याही डॉक्टर गेल्या बाहेर. आणि उत्कर्षची जी माझी डिलिव्हरी जिथे झाली होती त्याही डॉक्टर बाहेर गेल्या. हा, गाडी कुठे लावू? गाडीला इकडे काम चालू आहे सगळे रस्त्यांचं, म्हणून गाडी मागेच पार्क केली आहे. आणि आता इथून आपण जाणार आहोत आतमध्ये. इकडे झाली असते पण आता जागा नाही ना, सगळं काम हे केले. आलेलो आहेत आपण, आहे ना. मागे आपण कशाला आलो होतो? मी आलेली एकदा, आली आहे. काहीतरी पूजा होती वाटतं, त्यावेळेस आलो होतो. तेव्हा आलो होतो, काहीतरी होत, आता आठवत नाही प्रॉपर. ही विंग, हे काय आहे इथे? ग्राउंड पण आहे ना? ग्राउंड त्यांचं स्वतःच आहे, भरपूर मोठे आहे. म्हणजे एक पहा ना, बिल्डिंगच्या अगदी समोरच आहे. ए नाही, आम्हाला नाही माहिती कुठे येते. म्हणजे मी गेलेली पण विसरली. हा, लिफ्ट नाही आली अजून. ओळखलं? अरे वा, शिवांशला फारच मित्र दिसत आहेत, आहे ना. Happy birthday to you. Happy birthday dear Maya. Happy birthday to you. ऐसे खाएगा. कुठे जायचं फिरायला? मी तर खूप छोटा होता तेव्हा आपण गेलो होतो त्याच्या बारशीला. आठवतं त्या दिवशी ना भारी आहे ना. रेवा मॅम सारखंच वाटलं मला ते. कसं वाटलं तुला? मला छान वाटलं.
पण आयुष्यात माणसं असल्याशिवाय मजा नसते. तुला काय वाटतं? हं? बरोबर. माणसं असल्याशिवाय मजा नसते. आणि आपल्या आयुष्यात नेमकं तेच नाही. सव्वा 10 वाजले, 10:30 होतील घरी जाऊस तोपर्यंत. नेरूळचं सिग्नल आहे. तलावाचा हे काय पुढं तलाव आहे हा ना. लेफ्ट साईडला. कुठे? लेफ्ट साईडला तलाव आहे ना.